नाही, बिलकुल आम्ही तर किती एक आहोत हे आता तुम्हाला दिसलंच असेल आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही एक आहोत हे पण दिसलं असेल. याचं कारण असं आहे आणि मी 836 मतदारांशी चर्चा केली. मी त्यांना विनंती केली की मी कुठले मुद्दे नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांचे कुठले मुद्दे घेऊन मी विधान परिषदेमध्ये मांडणार आहेत त्याचं मी लोकांना सगळं सांगितलं. कारण हा विधान परिषदेची निवडणूक आहे, याच्यामध्ये पार्टीचा काही संबंध नाही आहे. कारण सिंबल तर आहे नाही, हे प्रिफरन्स द्यायचा आहे एक दोन असा. तर त्यामुळे त्या लोकांना पण हे विश्वास आहे की मी चांगल्या पद्धतीने त्यांचं प्रतिनिधित्व करू शकतो, चांगल्या पद्धतीने त्यांचे मुद्दे मांडू शकतो. आणि म्हणूनच बीजेपी कुठेतरी घाबरलेली आहे. त्यांनी आपले नगरसेवक जे सांगत होते की आम्ही तुम्ही निवडणुकीत झाले नाही पाहिजे, आम्ही तर जिंकलेलोच आहोत, आमच्याकडे ते इतके मत आहेत. मग कशाला तुम्हाला कोणाला उज्जैनला, कोणाला गोव्याला, कोणाला मुंबईला, कोणाला दिल्लीला, कोणाला जम्मू काश्मीरला, कोणाला हैदराबादला पाठवावं लागलं. आणि आजही सगळ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलं. सगळ्यांवर दबाव येतोय की आमच्याकडे आम्हाला माहित होईल, कलेक्टर आमचाच आहे, एसडीओ तहसीलदार आमचेच आहे, आम्ही ते पत्रिका काढून पाहू, कोणी कोणाला व्होट दिलं, असे दबाव निर्माण जो केला जात आहे. त्याच्यातूनच स्पष्टपणे दिसत की भाजपकडे सांगायला काही नाही आहे, केलेलं काम दाखवायला काही नाही आहे. जनता त्रस्त आहे, तसे नगरसेवकही त्रस्त आहे, शेवटी ते जनता आहे ना. त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे. मी मुद्दे घेऊन पुढे गेलेलो आहे, विषय घेऊन पुढे गेलेलो आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की हे मतदार मला मतदान करतात. शक्यता आहे. आता तुम्ही बघा ना, आम्ही सगळे सोबत आलेलो आहोत. क्रॉस वोटिंगचा प्रश्न काय आहे हा, मी तुम्हाला पहिले सांगितलं. ही विधान परिषदेची निवडणूक आहे, याच्यात सिंबल नाही, याच्यात एक नंबरनी मला एक नंबर टाकून माझ्यासमोर मला मतदान करायचं आहे. आणि त्यामुळे लोक जे आहेत त्यांना स्पष्टपणे माहिती आहे की मतदान मला करायचं आहे.